ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. तुमच्याच सरकारमधले मग उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की हे चुकीचं आहे म्हणून ते जातात आणि दादांची भूमिका नाही, पण तुमच्या सरकारमधले ते म्हणतात की हे सेक्युलर महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्याच्यामध्ये आम्ही पण बोलतो ना, हिंदुत्वाचं विचाराचं सरकार आहे, ते त्यांच्या जागी बरोबर आहे, आम्ही आमच्या जागी. आमच्या बाबतीमध्ये हिंदुत्व या विषयावर तडजोड नाही, तो विषय होत नाही. त्यांना त्यांची भूमिका मांडून दे, ते त्यांच्या पद्धतीने आमचे वरिष्ठ त्यांच्या बाबतीमध्ये बोलतील ना, त्यांच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील. पण हे सरकार हिंदुत्व ह्या विषयावर क्लिअर स्पष्ट आहे, त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने तडजोड होणार नाही. पण त्याच्यामुळेच आता आपण बघितलं की आत्ताच एक घटना घडली की इगतपुरीवरनं कल्याणला एक वरिष्ठ वयस्कर व्यक्ती येत होत्या, त्यांना तरुणांनी तिकडे मारहाण केली. कशाला मारला असेल पण त्याची सगळी माहिती आपण ग्राउंडवर घेतली पाहिजे. पण त्याच्याबद्दल ते गोमांस घेऊन चालले होते, अशा पद्धतीची कुठली कंप्लेंट झालेली नाहीये. त्यांनी कुठल्याही पद्धतीने अशा पद्धती गुन्हा या संदर्भात मी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात फिरतोय. आज तक्रारी का घेतल्या जात नाहीत, तक्रारी घेण्याच्या अगोदरचे काही ज्या घटना घडतात ह्या फार जवळून डोळ्यांनी पाहणाऱ्यापैकी मी व्यक्ती आहे. लव जिहाद असेल, गोमांसचे विषय असेल. आता तुम्हालाही माहिती आहे 2014 ते 19 जेव्हा देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा गौहत्या बंदी कायदा आपल्या राज्यामध्ये लागू आहे, तरीही कत्तलखाने सुरू आहेत, तरीही गोमांस इकडे तिकडे तस्करी केली जाते. आणि हे केल्यानंतर आपल्या सिस्टम मधलेच काही अधिकारी ह्या लोकांना मदत करतात ना, आणि त्याच्यामुळे वय म्हणजे काय, गोमांस विकणाऱ्यापैकी वय असतं. सिद्ध कुठे झालं ते सिद्ध कुठे झालं ते ठरवणारे तुम्ही आणि मी आपण नाही, पण पोलिसांकडे एक्झॅक्टली ना, त्याच्याबद्दलचे विषय येऊन दे. म्हणजे तुम्ही आमच्या मग आम्ही आता 6 सप्टेंबरला वऱ्हा जयंती आहे, वऱ्हा जयंती विष्णूचा अवतार आहे. मग मदिना नावाची एक संस्था आहे सांगलीची, ती त्याची विरोध कशाला करते. तुम्हाला आमच्या देशामध्ये गौहत्या कायदा लागू आहे आमच्या राज्यात, तो तुम्हाला मानायचा नाही, तो तुम्हाला गौहत्या करत बसायचे, कत्तलखाने करत बसायचे. पण आम्ही वऱ्हा जयंती काढली तर ह्या लोकांना फार मिरच्या लागतात. जो कायदा जो नियम त्यांना लागतो तो नियम आम्हालाही लागतो, एवढं सरळ स्पष्ट आहे. नेतेजी, माझा मुद्दा फक्त कायदा हातात घेण्यावर नाही. एक वयस्कर व्यक्ती प्रवास करत असताना म्हणजे सरतनशी जुदा आणि कायदा हातात घेणारे जे तुम्हाला 100 ह्या जिहाद्यांची उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो. तेव्हा आमचे साहिल जोशी त्यांना प्रश्न विचारत नाही, कधी विचारताना दिसत नाही. फक्त हिंदूंनी आमच्या काय केलं तर मिरच्या म्हणून. तर आमच्या वीर सावरकरांनी लिहून ठेवलेलं ना, हिंदूंना मुसलमानांकडून त्रास नाही, आमचेच हिंदू सक्षम आहेत. असं आहे. मला काय म्हणायचं आहे की सपोज तुम्ही म्हणता की हे सगळ्या गोष्टी झाल्या, सरतनसे जुदा आणि या सगळ्या गोष्टी झाल्या. माझं म्हणणं की सरकार काँग्रेसचं असतं आणि तुम्ही म्हणाला असतात की बघा ऍक्शन घेत नाहीत तर झालं असतं. आम्ही सरकारला प्रश्न विचारणार ना की तुमच्या डोळ्या देखत या गोष्टी घडतायत, तुम्ही या बाबतीमध्ये कारवाई का नाही करतात. कारवाई होत आहेत ना, का नाही कारवाई होत आहे. मग तुम्हाला हे का करावं लागतं, करायला लागतं कारण का त्यांची हिंमत तोडायला लागेल. ही हिंदू राष्ट्र आहे, इथे सगळे सरतनसे जुदा जाऊन पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये बोला ना, आमच्या इथे कशाला बोलून दाखवताय. हिंमत कुठून येते ती. अहो धारावीमध्ये तो अरविंद नावाचा आमचा हिंदुत्वादी कार्यकर्ता मेला, त्याच्या जेव्हा अंत्यसंस्काराची मिरवणूक निघत होती तेव्हा तिकडच्या पोलिसांवर ह्या लोकांनी दगड मारण्याची एवढी हिंमत गेली यांची. मुळामध्ये तुम्ही ज्या देशामध्ये राहता, आम्हाला राष्ट्रवादी मुसलमानांबद्दल काही लिहिलं नाही. तुम्ही आमच्या देशाला देश म्हणा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. पण इथे येऊन तुम्हाला शरिया कायदा आणायचा आहे, इथे येऊन आम्हाला डिवचायचं आहे, तर जसं तसं उत्तर मिळणार. शरिया कायदा आणायचं हे कोणी सांगितलंय, कुठल्या स्टेटमेंटमध्ये. मला अर्ध्या गोष्टी कदाचित ग्राउंडवर माहित नाही. ठीक आहे, तुम्ही सांगा ना. आम्हाला माहिती आहे ना. शरिया कायद्यामध्ये तर सरतनसे जुदा हे सगळे विषय सुरू आहे. आणायचं हे कोणी सांगितलंय. अहो त्यांच्या ऍक्शन मधून दिसतंय ना, त्यांच्या कृतीतून दिसतंय. तोंडाने करायची काय गरज नाही. तुम्हाला 100 तरी उदाहरणं साहिलजी मी राज्यामध्ये दाखवू शकतो जिथे हे लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा ते लोकांना मान्य नाही, आणि ते पण ह्यांच्यातले हे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत. त्यांना या देशामध्ये शरिया कायदा लागू करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत सगळ्या गोष्टी करतात. ते आपल्या मूळ संविधानाला हे लोकच आव्हान देतात आणि मोठे बोलतात की संविधान वाचव. तुमच्या पहिला सांगा, तुमच्या जिथे तुम्ही बसता तुमच्या धर्मगुरू आणि मौलवींच्या समोर की बाबा तू तरी पाळ पहिलं संविधान, मग आम्हाला सांग. असा तो विषय आहे. मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदायाने इंडिया अलायन्सला किंवा महाविकास आघाडीला मतदान केलं म्हणून हा सगळा राग निघतोय. राग कशाला पाहिजेत. त्याच्यामुळे मतदान करावं हा त्यांचा निर्णय, कोणाला मतदान करावं त्यांचा निर्णय. पण तुम्ही आमच्या सणासुदीच्या टायमाला, पालख्यांच्या टायमाला दगड मारणार, तुम्हाला आमच्या सणासुदीच्या टायमाला एक हनुमान जयंतीची मिरवणूक निघाली ह्यांच्याकडून मस्जिदीतून दगड बाहेर येतात,
बाकी आमच्या गणेश चतुर्थीची काही मिरवणूक केली, ह्यांचे दगडं बाहेर येतात. कधी हिंदू बघितले का दगड मारताना? पण ह्यांची सगळी मस्ती आमच्या मिरवणुकीच्या टायमाला ह्यांच्या निघणार. हे लोकांना आम्ही हिंदू सण साजरे केले, हे लोकांना आवडत नाही. म्हणजे तुम्ही ज्या देशामध्ये राहता त्या देशाचा कायदा सणासुदीच्या मध्ये तुम्ही अगर बरोबर आमच्या येत असाल तर कोणाला काहीच आक्षेप नाही आहे, काहीच आक्षेप नाही आहे. PFIचे जेव्हा काही लोक पुण्यामध्ये अटक झाली तेव्हा त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की 2047 पर्यंत जे जिहादी हे सगळे जे ॲक्टिव्हिटी जे चालवतात 2047 पर्यंत ह्यांना ह्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे. आणि त्या कारवाईच्या अंतर्गत लव जिहाद, लँड जिहाद, वक्फ बोर्ड हे सगळे विषय आहेत. आणि म्हणूनच ही जी काही सगळ्या बाजूनी जी काही वळवळ सुरू आहे ना ही त्याच्यासाठीच आहे. साहिलजी, आम्ही जेव्हा बोलतो आम्हाला काही राजकीय स्टेटमेंट द्यायची गरज, कुठल्याही धर्माला आणि वातावरण खराब करणं हा आमचा विषय नाही. पण काही फॅक्ट्स आमच्या समोर येतात, काही पुरावे आमच्या समोर येतात. आम्ही तिथे जाऊन स्वतः व्हिजिट करतो, त्या पीडितांना भेटतो, पोलिसांच्या समोर काही विषय सांगतो आणि त्यानुसार आमच्या ह्या सगळ्या गोष्टी मोर्चे सुरू आहेत. पण तुमच्या स्टेटमेंटमुळे वातावरण खराब होते असं तुम्हाला वाटत नाही अजिबात? ॲक्शन टू रिॲक्शन आहेत. जेव्हा रामगिरी महाराजांचा विषय निघाला, तुम्ही सांगतो पुण्या जिल्हाधिकाऱ्याच्या बाहेर 10 दिवसा अगोदर 300-400 लोकांचा मोर्चा निघाला. परवानगी मागितली, आम्हाला सर्व धर्म समभावाच्या नावाने मोर्चा काढायचा. पोलिसांनी लगेच परवानगी दिली. पण त्या मोर्चाच्या मध्ये रामगिरी महाराजांना उद्देशून सर तन से जुदा हा अधिकार कोणी दिला? मी बोलतो FIR लॉन्च झाले आहेत ना रामगिरी महाराजांवर, पोलीस कारवाई करतील, स्टेटमेंट तुमच्यावर पण FIR लॉन्च झाला? हो झालं ना. ते काय आता सवय झाली आहे, त्याच्यात तुम्हाला माहिती आहे का, नवीन विषय नाही. पोलिसांना चौकशी करून द्या ना. पण तुमच्या स्टेटमेंट्समुळे गृहमंत्र्यांचं हे होतं की माझा बॉस बसलाय, मला काहीच होणार नाही, असं हे डेपिक्शन कसं कारण का जातं? चुकीच्या बाबतीमध्ये माझा बॉस सहन करणार नाही. फडणवीसांनी कधीच त्याच्याबद्दल स्टेटमेंट केलेलं नाही, द्यायची गरज नाही. तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे. त्यांना माहिती आहे की नितेश जे करतोय ते योग्यच करतो, चुकीचं नितेश कधी करणार नाही. एवढा विश्वास माझ्या सागर बॉसवर आहे. एक मात्र मी बघितलं, तुम्ही मगाशी म्हणाल आवाज तुमचा खराब झालाय, ह्या विषयावरती तुमचा आवाज एकदम नीट झाला, आभार मानले पाहिजे. एकदम तुमचा आवाज माझ्या ग्रीन टीने केलं नाही तेवढा साहिल जोशीने करून टाकलं.